पेरिमेनोपॉज म्हणजे महिन्याची पाळी असता ती थांबूना पण थांबपाची आसा तो टाइम तो पिरियड आणि तातून कितें कितें जाता तातून खूप चेंजेस जाता. तुमची पर्सनॅलिटी सुद्धा चेंज जाता. एक लेडी असता न्ही तिची पर्सनॅलिटी सुद्धा चेंज जाता ड्युरिंग दॅट एंटायर पिरियड. आता तो पिरियड कॅन लास्ट फ्रॉम 1 to 2 years ऑल्सो. ओके. आणि हे जनरल सगळ्यांक अवेअरनेस आसना कित्याक हे म्हणजे मातशी वेगळी वागता, कित्याक हे चेंजेस येता, हे सगळे हॉर्मोन्साक लागून असता. ओके. सो जेन्ना आमी 30 बिलो 40 years असता पळय तेन्ना फॅमिली असता, मासीक पाळी डेली एव्हरी मंथ चालू असता. सो हॉर्मोन्स आमचे बॅलन्स्ड असता. अमुक लेवलाचेर हॉर्मोन्स असता ते सडनली कमी जावपाक लागता. एक 40व्या वर्सा किंवा 50व्या वर्सा हॉर्मोन्स कमी जावपाक लागता. आता ते हॉर्मोन्स जे कमी जाता ताका लागून डिफरंट लक्षणां. ओके. सो कितें ही लक्षणां येता? फर्स्ट थिंग ज्याच्या वयल्यान तुमकां कळटले की आता थांबपाची आसा, इरेग्युलर जाता. ओके. सो म्हयन्याक जी पाळी येताली ती एक तर बेगीन येवपाक लागता, बेगीन 15 दिसांनी येवपाक शकता किंवा 2-3 महिन्यांनी येवपाक शकता, मदींच बंद जाली, मदींच चालू जाली अशें जावंक शकता. कित्याक परत हॉर्मोन्स कमी जाता. आता ह्या हॉर्मोन्साक लागून बाकीचे मूड चेंजेस दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. मूड चेंजेस जाता, एन्झायटी जाता. म्हणल्यार ल्हान गोष्टी इतलो व्हडलो काय इन्सिडंट जावना पूण टेन्शन चड जाता. ओके. हे जावपाक शकता. हे हॉर्मोन्साक लागून. घरच्यांक दिसता इतले कित्याक टेन्शन जाले ह्या बायलेक, पूण ते इट इज बिकॉज ऑफ हॉर्मोन्स. ओके. सो हे बायलांकूय खबर आसना, तांकां दिसता हे कित्याक जाता आमकां. सो इट इज बिकॉज ऑफ हॉर्मोन्स कमिंग डावन. सो ते बॅलन्स जाता सर मातसो तो त्रास असता, सामके थांबता सर त्रास जाता बायलांक. सो हे आमी अवेअरनेस क्रिएट करपाक जाय. या लोकांक खबर आसपाक जाय की तुमच्या घरान सुद्धा बायलो असता आणि एव्हरीवन सगळ्यो बायलो ह्या स्टेजींतल्यान क्रॉस करतल्योच. ओके. सो आणि सगळ्यांकूच हे त्रास जाता. सो एन्झायटी, मूड चेंजेस. ओके. स्लीप प्रॉब्लेम्स, रातचे न्हिदपाक त्रास जावपाक लागता, न्हीद सारकी कंप्लीट जायना, गरमी चड एज कम्पेअर्ड टू अदर्स. दुसऱ्यांक इतली गरमी जायना पूण तांकां चड गरमी जाता, स्वेटिंग जाता. ओके. नायट स्वेट्स, हॉट फ्लॅशेस म्हणटा ताका, गरमी चड जाता. सो हे सगळे टुगेदर इज कॉल्ड एज पेरिमेनोपॉज. ओके. सो जर हे सगळे हातून तुमकां हेल्प जाय कशें दिसता जाल्यार तुम्ही वचून डॉक्टरा कडेन उलोवंक शकता. म्हणजे तुम्ही स्वता थोडे थिंग्स ट्राय करू शकता घरा कडेन. डायट. ओके. सो कितें कितें तुम्ही करू शकता? पौष्टिक जेवण, भायले जाता तितले कमी खावप ड्युरिंग दीस पिरियड. ओके. घरातले कम्फर्ट तुमचे जे घरा कडेन आसा, शीत, रोस, इतले बेजीक पौष्टिक जेवण जेवपाचे, सगळे व्हेजिटेबल्स, फ्रुट्स बी सगळे इन्क्लूड करपाचे. तातूंतल्यान तुमकां ते मल्टीविटामिन्स मेळटा. जर तुमकां चड त्रास जाता, मनाक त्रास जाता, सांगचे दुसऱ्यांक कितें जाता एक्झॅक्टली ते. ओके. बिकॉज तुम्ही जर सांगना आणि हे चिडचिड जाता, सांगनासतना कितें जाता ते तुमकां दुसऱ्यांक कळचे ना की वॉट यू आर गोईंग थ्रू. सो यू मस्ट टेल अदर्स एट होम. मागीर चड टेन्शन जाता जाल्यार मेडिटेशन, योगा, दीज थिंग्स कॅन हेल्प यू. डीप ब्रिदिंग करपाक जाता. ओके. सो स्ट्रेसफुल जे असता ते स्ट्रेस लायफान मातसो कमी करपाक ट्राय करप. ओके. दॅट विल ऑल्सो हेल्प यू ड्युरिंग दीस पिरियड. मल्टीविटामिन्स कॅन ऑल्सो हेल्प. मल्टीविटामिन्स डॉक्टर कॅन हेल्प यू इन दॅट. तुम्ही वचून डॉक्टराक मेळू शकता, सांगू शकता की इतलो त्रास आपल्याक जाता, सामकोच जर त्रास जाता जाल्यार डॉक्टर कॅन हेल्प यू. केन्ना केन्ना मेडिसिन सुद्धा जाय पडटा अशा बायलांक चड त्रास जाता जाल्यार. फॉर एक्झाम्पल जर खंयचे बायलेक 15 दिसांनी येता किंवा 6 महिने येवकूच ना जाल्यार एक विजीट डॉक्टरा कडेन करपाक जाय तुम्ही. अशें कितें म्हयन्याचे थांबला काय आनी कितें प्रॉब्लेम आसा ते विचारपाक. मूड चेंजेस सुद्धा एक घरच्यांनी सुद्धा बायलांक अंडरस्टँड करून घेवपाक जाय. ओके. सो हे तुम्ही दुसऱ्यांक वचून सांगपाक जाय आम्ही तुमकां सांगला ते. ओके. पेरिमेनोपॉज इज व्हेरी रियल. आणि एव्हरीवन विल गो थ्रू इट. आय विल गो थ्रू इट लेटर. पण तुम्ही वता आसतली, यू मस्ट बी गोईंग थ्रू इट. माय मदर गोज थ्रू इट. ओके. सो हे खबर आसपाक जाय आमकां. अदरवायज यू विल फील की सडनली कित्याक मूड चेंज जाता, सडनली कित्याक अशें बिहेव करता. सो इट इज ऑल हॉर्मोनल अँड इट इज व्हेरी it is a very important problem where they need the support of the entire society and the household also. The women need the support of doctors as well as the household. Okay.